कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्वर मंदिर जवळील अपार्टमेंटमधील 73 वर्षीय महिलेचा खून करणाऱ्या पुतण्याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली। प्रेम भिवंगडे असं त्याचं नाव असून त्यानं चैनीसाठी दागिने चोरण्याच्या उद्देशानं उषा भिवंगडे यांना मोर्चूद या नावाचं केमिकल चहामधून पाजल्याची कबुली दिली आहे। कोल्हापुरातील गंगावेश इथल्या ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळ शुक्रतारा अपार्टमेंट आहे। या अपार्टमेंटमधील 3ऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये 73 वर्षीय उषा मारुती भिवंगडे या एकट्याच राहत होत्या। 1.5 महिन्यापूर्वी त्यांचे पती मारुती गुंडू भिवंगडे यांचं निधन झालंय। सोमवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी उषा भिवंगडे या त्यांच्या राहत्या फ्लॅटमधील बेडरूममधील बेडवर मृत अवस्थेत पडल्या होत्या। याबाबतची माहिती कळताच लक्ष्मीपोरी पोलीस ठाणे आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेत तपास सुरू केला होता। त्यानुसार सोमवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी उषा भिवंगडे यांच्या घरी त्यांचा फुलेवाडी रिंग रोड इथल्या ज्ञानसागर रेसिडेन्सीमध्ये राहणारा पुतण्या प्रेम परशुराम भिवंगडे हा येऊन गेल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांना मिळाली। त्यानुसार त्यांनी प्रेम भिवंगडे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली। या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे। प्रेम भिवंगडे यांना चैनीसाठी दागिने चोरण्याच्या उद्देशानं उषा भिवंगडे यांचा खून केल्याची कबुली दिली आहे। त्यानं चहामध्ये सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करण्यासाठी वापरलं जाणारं मोर्चूद हे केमिकल घालून तो चहा उषा भिवंगडे यांना पाजला होता। यामुळे उषा भिवंगडे यांचा मृत्यू झाला होता। त्यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रेम भिवंगडे यानं उषा भिवंगडे यांच्या दोन्ही हातामधील सोन्याच्या 6 पाटल्या, गळ्यातील सोन्याच्या 2 चेन, कर्णफुलं या दागिन्यांची चोरी केल्याचं पोलिसांना सांगितलं। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी प्रेम भिवंगडे याला अटक केली आहे। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, विनोद कांबळे, अमित सरजे, अरविंद पाटील, हंबीराव अतिग्रे, राजेश राठोड आणि सागर चौगले यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता।